महाराष्ट्रामध्ये बॉर्डर आहेत ना, बॉर्डरवरती ट्रक चालक मालकांना खूप मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे. आता विषय असा आहे ना, की इथे बॉर्डरवरती काटा केला जातो. काटा का केला जातो? तर इथे सगळे कॅमेरे सुरू आहेत आणि काटा करून ऑनलाईन जे काही शासनाच्या नियमानं पावती असते ती देखील दिली जाते आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. पुढे ट्रक चालकाला थांबावं लागतं. याचं कारण काय? तर इथे बघा बाजूला व्हिडिओमध्ये जे दिसतीये हे इथे म्हणजे यांचा अड्डा आहे, आरटीओचा अड्डा आहे आणि इथे ₹900 द्यावे लागतात. जर ₹900 दिले नाही तर ट्रक जे आहे त्या ट्रकवरती दगड घातले जातात. कारण इथे काही स्थानिक जे आहेत ते सांगतात की इथे काही गुंड देखील पोचलेले आहेत आणि चालकाच्या मिळालेल्या माहितीनुसार इथे जर तुम्ही पैसे नाही दिले आणि तसेच पुढे गेलात तर तुम्हाला पुढे अडवून देखील तुमची गाडी फोडली जाते आणि त्यानंतर मारहाण देखील केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो आहे तो वाढलाय आणि हा भ्रष्टाचार कमी होत नाहीये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चारी बाजूला जर बघितलं आपण तर सगळ्या बॉर्डर सुरू आहेत. पूर्ण देशामध्ये देखील या बॉर्डर सुरू आहेत आणि या बॉर्डरवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. हे कधी थांबेल माहिती नाहीये, पण याच्यामध्ये ट्रक चालक आणि मालक जे आहेत ते भरकटले जातात. यांना जे आहे शिल्लक काहीच राहत नाही. अक्षरशः जे भाडं असतं ते पूर्ण आरटीओ, पोलीस, डिझेल आणि रोडवर काही जी मंडळी असते ती लुटायला तयारच असते आणि त्यामध्ये यांना शिल्लक काहीच राहत नाही. त्यामुळे गरिबांना मोठ्या प्रमाणात लुटलं जातंय. म्हणजे ट्रक चालक मालक जे आहेत ना, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लुटलं जातंय आणि हे कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. चॅनलला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.